क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे. नका डोळे दुरे बरुनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहतं वाणिं मण्डलं मण्डलानं. तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं. पांडुरंग करू पांडुरंग करू व्रतमन माळा, पांडुरंग करू व्रतमन माळा. पांडुरंग कर व्रतमन माना, पांडुरंग कर व्रतमन माना. सारे चरण संतांचे, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण किती. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं. ऐसे नमन करुणी सकळा, हरि कथा बोले बोबडिया बोला. अज्ञानी म्हणून आपल्या बाळ, चालवी सकळा नामा म्हणी. विठ्ठल 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 विठ्ठल. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. येच्छेयावत भूतलावर जडजमांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणारे बोल्लोबा पुत्र कनकाई कुमार, काना प्रेबंधू वैराग्य मूर्ती देहू निवासी, महान भगवत भक्त संत सम्राट संत शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या
अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. कारण उपदेश करणारे सामान्य नव्हे महाराज. अहो ज्यांचं नाव घेतल्या बरोबर यम सुद्धा कपते. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे आमा, नाम घेता कापे आमा, नाम घेता कापे आमा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयामा, नाम घेता कापेयामा, नाम घेता कापेयामा. अहो ज्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तुकाराम तुकाराम जरी म्हणलं तरी त्या यमाला घाम सुटतो असे जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्यांनी आपल्या सर्व सामान्य लोकांना उपदेश केलाय. बाबांनो तुम्ही सावध व्हा. काय करा? प्रत्येक क्षणाला विचार करा. क्षणोक्षणाची करावा विचार. कसला विचार? तरावया पार भव सिंधू. जर आपण तो विचार केला नाही, भवसागर तरुज जाण्याचा विचार केला नाही, कारण हा देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. हा देह कसा आहे? नासका आहे, नाशिवंत आहे. तो एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून त्या अगोदर तुम्ही काय व्हा? सावध व्हा. आणि क्षणाला तुम्ही विचार केला. विचार करा. तरावया पार भवसिंधू. आपल्याला हा भवसिंधू तरुण जायचा आहे याचा विचार करा. मग करायचं काय? तर संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संगतीत जायचंय, संतांची संगत धरायची. संतांच्या संगतीत गेलं तरच आपला त्या ठिकाणी उद्धार होणार आहे. जर आपण ते केलं नाही, नुसतं डोळ्यावर धूर चढल्यासारखं जर आपण त्या ठिकाणी बसलो तर आपला हा जन्म वाया गेल्याशिवाय राहत नाही असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारे सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर काही एक बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. बघा आजचं जे कीर्तन आहे ते नैमित्तिक कीर्तन आहे. कारण शास्त्रामध्ये अनेक कर्म त्या ठिकाणी सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 कर्म पडतात. नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, तिसरं म्हणजे काम्य कर्म आहे आणि चौथं प्रायचित्त कर्म आहे. प्रायचित्त कर्म म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी प्रायचित्त घेण्यासाठी जे कर्म केलं जातं त्याला प्रायचित्त कर्म म्हणतात. काम्य कर्म, एखादी कामना आपल्याला पूर्ण करायची असेल तर त्यासाठी काम्य कर्म केलं जातं. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे एखाद्या विशेष याच्यासाठी आपण काय करत असतो. नैमित्तिक कार्यक्रम म्हणजे वर्षश्राद्ध असेल, 10वं असेल, 13वं असेल, या वेळीस आपण काय करत असतो? नैमित्तिक कीर्तनाचा त्या ठिकाणी वापर करतो. नैमित्तिक कर्म या ठिकाणी म्हटलं जातं. आणि पहिलं आहे नित्य कर्म, म्हणजे जे नित्य नेमाने आपण त्या ठिकाणी करत असतो. म्हणून आजचा जो प्रकार आहे तो नैमित्तिक कीर्तनाचा प्रकार आहे. म्हणून अल्पसा परिहार द्यायचा तो असा. 1 वर्षापूर्वी ज्यांनी आपल्या या नश्वर शरीराचा त्याग केला आणि आपलं हे नश्वर शरीर या पंचमहाभूतांमध्ये विलीन केलं असे कैलासवासी रामप्रसाद महाराज अण्णा माधवराव राऊत यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. खऱ्या अर्थाने 1 वर्षापूर्वी बाबांचं देहावसन झालं. परंतु बाबा हे देहरूपाने आपल्यामध्ये नाही, देहरूपाने आपल्यामध्ये नाही, पण आत्म्याच्या रूपाने किंबहुना त्यांच्या आठवणी हे आपल्यामध्ये आहे. ह्या 100 वर्षापर्यंत राहतील यात तिळमात्र देखील संशय नाही. म्हणून बाबा आपल्यामध्ये देहरूपाने नाही पण आत्म्याच्या रूपाने आहे. त्याचं कारण असं आहे, आत्मा हा कधीही मरत नसतो. आत्मा कधीही मरत नसतो. कारण गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, नैनं चंदती शस्त्राणी नैनं दहती पावकः न चैन क्लेदयन्ति न शोषयति मरुतः. आत्म्याला कोणी मारू शकत नाही, आत्म्याला अग्नी जळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, हवा वाहून नेऊ शकत नाही. असा अमर असलेला आत्मा हा कधीही मरत नाही. फक्त तो काय करत असतो तर शरीर बदलत असतो. ज्याप्रमाणे माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मंग नूतन वेडीजे तैसे देहांतराती स्वीकारीजे चैतन्य नाथी. ज्याप्रमाणे आपण काय करतो, एखादं वस्त्र जीर्ण झालं तर आपण काय करत असतो, घालतो का बाबा? नाही.
एकदा का ते वस्त्र जीर्ण झालं फाटलं की आपण ते काढून टाकतो आणि नवीन वस्त्र परिधान करत असतो, त्याप्रमाणे आत्मा देखील तेच काम करतो. एकदा का हे शरीर जीर्ण झालं की हे शरीर तो टाकून देतो आणि नवीन शरीर त्या ठिकाणी परिधान शरीराची होय माती कोणी नाही ती सांगती, कोणी नाही ती सांगती, कोणी नाही ती सांगती. शरीराची होय माती कोणी नाही ते सांगती, कोणी नाही ते सांगती, नाही ती सांगती. म्हणून आत्म्याला कोणी मारू शकत नाही. असा अमर असलेला आत्मा बघायला गेलं तर बाबा आपल्यामध्ये नाही, पण आत्म्याच्या रूपाने ते आपल्यामध्येच आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीमागे त्यांचा एवढा मोठा परिवार आहे, त्यांचे मुलं, त्यांच्या मुली, त्यांचे भाऊ, तसेच पुतणी, या सर्व नातेवाईकांनी आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तराय होण्यासाठी या ठिकाणी हा पितृयज्ञ आरंभिला. आमचे संतोष भाऊ असेल, त्याचबरोबर आमचे योगेश भाऊ असेल, हा सर्वच परिवार या ठिकाणी हा सोहळा आयोजित करतोय. खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं ना महाराज, तर बाबांचं जीवन खूप चांगलं होतं. बाबांचं जीवन हे पारमार्थिक होतं. बाबांनी आयुष्यभर त्या ठिकाणी कष्टामधून जीवन त्या ठिकाणी जगले. आयुष्यात त्यांनी भरपूर असा संघर्ष केला. त्या ठिकाणी एवढी गरिबीची परिस्थिती असताना देखील त्यांनी एवढी सगळी मुलांची लग्न लावली, आपल्या बहिणींच्या मुलाची त्या ठिकाणी लग्न लावली. असे भरपूर त्या ठिकाणी त्यांनी कष्ट केले. खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते परमार्थाला जोडले गेले आणि त्यांनी सुरेगाव रोड येथील दत्त मंदिराचं त्या ठिकाणी कामाला सुद्धा खूप मोठं असं सहकार्य केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यासाठी सात्विक विचाराची माणसं जन्माला येण्यासाठी आईची कुस पवित्र असावी लागते, बरोबर नाही मावशी? तरच असे चांगले विचाराची माणसं त्या ठिकाणी जन्माला येत असतात. जर आईची कुस पवित्र नसेल तर असे माणसं त्या ठिकाणी जन्माला येत नाही. म्हणून एक प्रसंग सांगतो ज्ञानोबरायांचा. ज्ञानोबराय समाधी घेत होते आणि समाधी घेत असताना जगाचा बाप रडत होता, म्हणजे भगवान परमात्मा रडत होता. रुक्मिणी माता भगवंताजवळ गेली आणि भगवंताला प्रश्न केला, भगवंता तुम्ही का रडतायत? तुमचं रडण्याचं कारण काय? आजपर्यंत तुमच्या डोळ्यामध्ये कधी मी अश्रू बघितला नाही आणि आज का रडत आहेत तुम्ही? त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, अगं रुक्मिणी, माझा प्राण सखा माझा ज्ञानोबराय अलंकापुरीमध्ये समाधी घेतोय, म्हणून माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय. एवढा शब्द ऐकला आणि रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली. भगवंताने प्रश्न केला, अगं रुक्मिणी, मी रडतो साहजिक आहे, कारण माझा मित्र आहे, माझा प्राण सखा आहे, माझा दोस्त आहे, पण तू का रडते? तुझं रडण्याचं कारण काय? त्यावेळेस रुक्मिणी मातेने सांगितलं, भगवंता, अहो तुमचा मित्र अलंकापुरीमध्ये समाधी घेतोय म्हणून मी रडत नाही. तुमचा मित्र आहे, तुमचा प्राण सखा आहे म्हणून मी रडत नाही. पण 22 वर्षाचा मुलगा समाधी घेताना जगाच्या बापाला रडवतो, त्या आईची कुस किती पवित्र असेल म्हणून डोळ्यातून पाणी. महाराज विठ्ठल. म्हणून अशी सात्विक विचाराची माणसं जन्माला येण्यासाठी सुद्धा त्या आईची कुस पवित्र असावी लागते, तेव्हाच असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. म्हणून खऱ्या अर्थाने यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालात. या ठिकाणी एवढा मोठा सोहळा त्यांनी आयोजित केला आहे, कारण हे केलंच पाहिजे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात, का देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना तरी म्हणू नये धनंजया जिया परी. हे कार्य करत असताना मुलाने न म्हणू नये, कारण आई वडिलांचं मुलावर तेवढं ऋण असतं. म्हणून मुलांनी हे कार्य करत असताना न म्हणू नाही, हे कार्य त्यांनी श्रद्धा ठेवून या ठिकाणी हे केलंच पाहिजे. जे श्रद्धा ठेवून केल्या जातं त्यालाच वर्ष श्राद्ध म्हणतात. विठ्ठल. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे परमादरणीय आमचे मित्र अमोलजी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्या चरणी वंदन. तसेच आमचे परमादरणीय परमश्रद्धेय जोरवेकर महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्याही चरणी वंदन. तसेच आमचे मृदुंगाला साथ करण्यासाठी उपस्थित असलेले
आमचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण राम महाराज कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच आमचे शेंडगे महाराज या ठिकाणी आले. सर्व टाळकरी असतील, गायक असतील, वारकरी असतील, तसेच विनेकरी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्याही चरणी वंदन. तसेच ज्यांची अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे असे आमचे रिनाकांत दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी वंदन. समस्त जेवढे आप्तेष्ट नातेवाईक सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांच्या चरणी वंदन आणि सेवेला सुरुवात. मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक आहे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तकाये पायावरे वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. बघा, जीवन जगत असताना आपल्या डोळ्यासमोर एक सत्य आहे. ते सत्य म्हणजे मृत्यूचं सत्य. मृत्यू हे कोणालाही या जगामध्ये चुकणार नाही महाराज. जो आला आहे त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार महाराज. मग ते कोणीही असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, नपुंसक असू द्या, कोणत्याही वर्गातला असू द्या, जो या पृथ्वी तलावर आलेला आहे त्याला एक ना एक दिवस जावाच लागतं महाराज. म्हणून मृत्यू हे एक असं डोळ्यासमोर सत्य आहे. अहो, मृत्यूचं नाव जरी काढलं तरी लोक घाबरतात महाराज. किंबहुना स्मशानभूमीच्या जवळून जात असताना देखील ज्या वेळेस त्या स्मशानभूमीकडे आपण बघतो त्यावेळेस सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो महाराज. मृत्यूचं भय. योगेश महाराज वरती या. त्याचं नाव काढल्याबरोबर सुद्धा आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी भय वाटतं. किंबहुना एखाद्याला आपण म्हणलं अरे जा मर, तरी लोकांना राग येतो महाराज. तरी लोकांना राग येतो. ज्ञानोबा सांगतात अगा मर हा बोल न साहते. त्या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात अहो, लोकांना जा मर जरी म्हणलं तरी लोकांना राग येतो, तरी लोक आपल्यावर चिडतात आणि वरून म्हणतात अरे मला मर म्हणतो, मला मर म्हणतो. एवढं भय या मृत्यूच आहे. विठ्ठल विठ्ठल कैवली गुरु तुम्हालाही बोलवलं वरती. बोलवलं बाबाने बोलवलं. या वरती. आत्ताच या ठिकाणी स्टेजवर उपस्थित झालेले आमचे परम आदरणीय, परमश्रद्धेय, परमपूजनीय, प्राप्त स्मरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे गोवर्धनगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. तसेच या ठिकाणी आमचे परमादरणीय, परमश्रद्धेय, गुरुस्थानी असणारे वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य, रामायणाचार्य, देवी भागवताचार्य आमचे परमादरणीय, परमश्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण कैवल्य महाराज जोशी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच आमचे मित्र योगेश भाऊ कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांच्या चरणी वंदन करतो. बाबांच्या चरणी पुन्हाच एकदा दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. मृत्यू
मृत्यूचं नाव ऐकलं तरी माणूस घाबरत असतो महाराज. एवढं मृत्यूचं भय आपल्याला आहे. मग या मृत्यूपासून जर वाचायचं असेल तर मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं तुम्ही काय करा, अरे बाबांनो तुम्ही विचार करा. पण कसा करा? क्षणोक्षणाचे करावा विचार. क्षणाला विचार करा, प्रत्येक क्षणाला विचार करा. प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगितलंय त्या ठिकाणी. क्षण म्हणजे थोडासा क्षण. तुम्ही काय करा, जसं ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगितलंय, देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाच्या द्वारामध्ये किती वेळ उभं राहायला सांगितलं महाराज? क्षणभर. क्षणभर उभं राहायला सांगितलंय. पण क्षणभर म्हणजेच आयुष्यभर. क्षणभर म्हणजेच आयुष्यभर. ज्याप्रमाणे एक आई बाजारला जायचं असतं, बाजारला जात असताना तिचा मुलगा हट्ट करतो की आई मला पण तुझ्याबरोबर बाजारासाठी यायचंय. ती म्हणते अरे बाबा, अरे बाजार फार लांब आहे, गाव भरपूर लांब आहे, आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे, थकशील तू, याच ठिकाणी थांब. पण तरी तो पोरगा काही ऐकत नाही. शेवटी आईचा नाईलाज होतो आणि आई म्हणते बाबा चल. ते चालू लागतात. पण गाव 2-3 किलोमीटर असतं. जात असताना निम्या रस्त्यापर्यंत गेल्यानंतर तो मुलगा थकतो आणि थकल्यानंतर आईला विचारतो, अगं आई, अगं अजून कुठपर्यंत जायचंय, किती लांब आहे? आई म्हणते अरे बाबा ते बाबळीचं झाड दिसतंय ना तुला, तिथंच जायचंय आपल्याला. मुलगा उड्याच मारत त्या ठिकाणी जातो. बाबळीचं झाड येतं आणि परत आईला विचारतो, अगं आई तू सांगितलं होतं ना या बाबळीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि इथं कुठे बाजार दिसतोय आपल्याला? नाही बाबड्या, अजून आपल्याला ती शाळा दिसते ना, तिथपर्यंत जायचंय. असं थोडं थोडं करत करत काय करते ती, त्या मुलाला बाजारामध्ये घेऊन येते. तसंच या ठिकाणी श्रीमंत श्री ज्ञानोबाराय देखील सांगतात की देवाचे द्वारी उभा क्षणभरी. तू काय कर, देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहा. क्षणभर म्हणजेच आयुष्यभर. विठ्ठल सुरुवातीला सांगतात काय की देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहा आणि नंतर सांगतात रिकामा अर्धगडी राहू नको. अर्धगडी सुद्धा रिकामा राहू नको. म्हणून सुरुवातीला संत महात्म्यांनी आपल्याला लालूच लावली. आता याच ठिकाणी घ्या, तुम्हाला आपलं कीर्तन किती वाजेपर्यंत आहे? समजा 2 तास आहे, बरोबर. जर त्याच ठिकाणी जर आपण बोर्डावर छापलं असतं दिवसभर कीर्तन आहे तर तुम्ही सर्वजण आले असते का? आले असते का? नसते आले. म्हणून त्याचप्रमाणे या ठिकाणी 2च तास कीर्तनाची मर्यादा आहे. म्हणून 2 तासासाठी वेळ काढणं काही अवघड नाही. पण तिथं दिवसभर म्हटलं असतं तर आपण आलो नसतो. तसंच संत महात्म्यांनी देखील सांगितलं, अरे बाबांनो तुम्ही काय करा, क्षणोक्षणाला म्हणजे प्रत्येक क्षणाला विचार करा. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढं सांगताय, अहो ज्या वेळेस आपला जन्म झाला ते आतापर्यंत आम्ही विचारच करत आलेलो आहोत. मला सांगा या जगामध्ये विचार न करणारा असा कोणता प्राणी आहे का? आहे का? विचारच करीत नाही. प्रत्येक जण विचार करतो. कोणी चांगला करतो, कोणी हिताचा करतो, कोणी जगाच्या कल्याणाचा विचार करतो. म्हणून जगामध्ये जर बघायला गेलं तर प्रत्येक जण विचार करतोच. फक्त विचार करण्याची जी पद्धत आहे ती भिन्न भिन्न आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकार पडतात महाराज. पहिला विचार जो करतो तो चांगला विचार करत नाही. चांगला विचार न करणारा हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग म्हणजे फक्त हिताचा विचार करणारा आहे. आणि तिसरा वर्ग जो आहे तो जगाचा विचार करणारा आहे. विठ्ठल कारण विचार करत असताना माणसाने काही गोष्टीचा विचार करू नये.
काही गोष्टीचा कधीच विचार केला नाही पाहिजे महाराज. दारू पिणं, जुगार खेळणं, परश्री गमन, पत्ते खेळणं याचा विचार जीवनामध्ये कधीच केला नाही पाहिजे. काही गोष्टीचा विचार थोडा थोडा केला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा? अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टीचा आपण थोडा थोडा विचार केला पाहिजे. आणि काही गोष्टीचा आपण विचार केलाच पाहिजे आणि करावाच लागणार. तो कोणता? अभंगाच्या पहिल्या चरणात. क्षण क्षणाची करावा विचार, 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 क्षण क्षणाची कर्मा विचार, क्षण क्षणाची करावा विचार. तरवया पर भवसे दो, तरवया पर भवसे दो, तरवया पार भवसे दो, तरवया पार भवसे दो. नातीवंत देया जाणार सकळा, नातीवंत देया जाणार सकळा, नातीवंत देया जाणार सकळा, नातीवंत देया जाणार नाशिवंत देह जाणार सकळा, नाशिवंत देह जाणार सकळा, नाशिवंत देह जाणार सकळा, नाशिवंत देह म्हणून संत महात्म्याने सांगितलं की क्षणोक्षणाला तुम्ही काय करा? विचार करा. पण कोणता विचार? तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू कसा तरता येईल याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. नाहीतर जर विचार तर अनेक लोक करतात. एक असाच व्यक्ती रिटायर झाला आणि रिटायर झाल्यानंतर असा दररोज गच्चीवर बसायचा आणि खाली बघितलं तर त्या रस्त्याने एक म्हैस जायची. तिचे मोठे शिंग होते, गोल होते. आणि ती म्हैस जात असताना हा दररोज विचार करायचा, अरे जर मी या म्हशीच्या जर शिंगावर उडी मारली तर काय होईल, या म्हशीच्या शिंगावर जर उडी मारली तर काय होईल. असा त्याने जवळजवळ 6 महिने विचार केला. आणि 6 महिने विचार केल्यानंतर त्याने विचार केला की आता आपण काय करू, याची अंमलबजावणी करू. आता आश्वासन देणं आपल्याला परवडणार नाही. आता एखादं तरी आपल्याला कार्य करावंच लागेल. या हेतूने त्याने काय केलं, गच्चीवर गेला. ती म्हैस येतच होती आणि तशीच त्या म्हशीच्या शिंगावर उडी मारली. पण म्हैस पुढं सरकली आणि तो तिच्या पाठीवर पडून गटारीत पडला. पाय मोडला, कंबर मोडलं. जवळचे जे काही लोक होते ते धावत धावत आले आणि त्या बाबाला म्हणू लागले, अरे बाबा, अहो कस काय पडला, अहो थोडा विचार करायचा ना. त्या बाबाने सांगितलं, अरे बाबा 6 महिन्यापासून हाच विचार करून राहिलो विठ्ठल. म्हणून असा विचार आपल्याला फलद्रूप नाही, याचं फळ आपल्याला भेटू शकत नाही किंवा याचा फायदा आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून विचार आपण चांगला केला पाहिजे, कारण विचाराला विशेष महत्त्व त्या ठिकाणी आहे. एक राजा होता, त्याचा मुलगा शिकारीला गेला आणि शिकारीवरून आल्यानंतर त्याने स्नान वगैरे केलं आणि वडिलांच्याच रूममध्ये त्या ठिकाणी गेला, बेडवर बसला आणि त्याला झोप लागली. झोप लागल्यानंतर त्याने तिथली ती ब्लँकेट अंगावर घेतली आणि झोपी गेला. त्याच्या आईने त्या ठिकाणी गावाला, त्या ठिकाणी राजवाड्याला चक्कर मारून आली आणि चक्कर मारून आल्यानंतर ती थोडी थकल्या गेली आणि थकल्यानंतर तिने काय केलं, आपल्या रूममध्ये आली, म्हणजे आपलं राजाच्याच त्या ठिकाणी रूममध्ये आली, त्या बेडवर बसली आणि तशीच झोपी गेली. तेच त्या बोर्डावर त्या ठिकाणी लिहिलेलं होतं, विचार करून कोणतं तरी कार्य करत जा. त्याने तो बोर्ड ऐकला
आणि बोर्ड वाचल्यानंतर त्या ठिकाणी ती तलवार त्याच्या हातातच होती. जसा त्या बेडजवळ गेला आणि चादर वरती केली, ती ब्लँकेट वरती केली, तर आपली पत्नी आणि आपला मुलगा त्या ठिकाणी झोपलेला होता. त्याच वेळेस त्याने विचार केला, अरे हा जर बोर्ड नसता तर आज मी माझ्या मुलाला या ठिकाणी मारून टाकलं असतं. म्हणून विचाराला खूप किंमत आहे विठ्ठल. हो, म्हणून विचार करत जा, क्षणोक्षणाला आपण विचार करत जा, चांगला विचार करत जा. तर कोणता विचार करत जा? तराव या पार भव सिंधू. भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. हा भवसागर आपल्याला तरुण जायचा आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. कारण संसार कसा आहे हो महाराज? दुःख बांधवानी हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवानी हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे. या संसारामध्ये दुःखच दुःख त्या ठिकाणी भरलेलं आहे. महात्म्यांनी, संत महात्म्यांनी सांगितलं, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. असा हा दुःखमय किंबहुना संत महात्म्यांनी सांगितलंय, जसं ग्रंथालय तसं दुःखालय. ग्रंथालयामध्ये अनेक प्रकारची जी तुम्हाला पाहिजे ती पुस्तकं त्या ठिकाणी भेटतील, तसंच या ठिकाणी दुःखालय म्हणजे संसाराला दुःखालय सांगितलंय. या ठिकाणी आल्यानंतर अनेक प्रकारचे दुःख तुम्हाला सहन करावं लागत असतात. कारण संसारामध्ये सुखाचा विचार आहे का महाराज? नाही. संसारामध्ये दुःखच दुःख भरलेलं आहे, संसारामध्ये सुख मिळत नाही. असंच मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि तेथील एका व्यक्तीला विचारलं, का हो महाराज, संसारामध्ये दुःख आहे का सुख आहे? संसारामध्ये दुःख आहे का सुख आहे? त्याने सांगितलं, महाराज आता मी पण संसार करतो, माझं वर्ष आता जवळजवळ मला संसार करून 50-60 वर्ष झालेली आहे. आजपर्यंत मला दुःखही जाणवलं नाही, दुःखही जाणवलं आणि सुखही जाणवलं. म्हटलं बाबा असं दुहेरी बोलू नका, कारण दुहेरी वाक्य या ठिकाणी चालत नाही. एक तर तुम्ही दुःख सांगा, नाही तर सुख सांगा. तो म्हणे महाराज मला या ठिकाणी दुःखही जाणवलं आणि सुख पण आहे. जर परमार्थाच्या मार्गाने गेलं तर सुखही आहे, बरोबर की नाही? असं त्या व्यक्तीने सांगितलं. त्यांना म्हटलं, महाराज संतांच्या प्रमाणे काही खोटी आहे का हो? संतांनी एवढं सांगितलंय, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, मग ते काय खोटं आहे का हो? नाही महाराज, संसारात दुःखच दुःख आहे, सुख तिळ मात्र देखील नाही. पण जो काही सुखाचा जो आभास होतो तो फक्त भास असतो, खरं सुख नाही. समजण्यासाठी एक उदाहरण देतो. काय झालं, एक पिणारा व्यक्ती होता. पिणारा समजतो ना आपल्याला? पिणारा व्यक्ती होता. त्याने भरपूर घेतली आणि असा रस्त्याच्या कडेने चालायला लागला. त्याच्याकडे सायकल होती. आता मला सांगा, पिणाऱ्या व्यक्तीला सायकल व्यवस्थित चालवता येते का महाराज? कधी हँडल धरलं तर पॅन्डल सुटायचं, पॅन्डल धरलं तर हँडल सुटायचं, अशी त्याची अवस्था महाराज. आणि तसेच त्याने ती सायकल घेतली आणि चालायला सुरुवात केली. सायकल होतं चालू लागला. पुढं गावामधून एक सज्जन व्यक्तीची प्रेत यात्रा चालली होती. गावामध्ये चांगला सप्ताह चालू होता आणि हा ती सायकल घेऊन डगा करत त्या चारी खांदेकरांच्या मध्ये घातली. प्रेताला लागला धक्का, प्रेत पडलं खाली पडल्याबरोबर लोक चिडले आणि लोकांनी सांगितलं, अरे बाबा तुला समजत नाही का, तुला अक्कल नाही का? अरे गावामध्ये एवढा मोठा सप्ताह चालू आहे, गावातील एका सज्जन व्यक्तीची प्रेत यात्रा चाललेली आहे आणि तू कुशाल सायकल घालतो, तुला काही वाटत नाही का? तो उठला, कपडे झटकत म्हणाला, चल्ला मत, तुमचं गागण्याचं काय कारण? मला तुमचं गागण्याचं काय कारण? परत ते लोक म्हटले, अरे तू गावात ठेवायच्या लायकीचा नाही, खुशाल पेऊन येतो. परत तो म्हणू लागला, अरे तुमचं काय गागण्याचं काय मला? अजून खाली पडलेला व्यक्ती मला एक शब्द बोलला नाही, तुम्ही का बरं माझ्यावर चिडतायत? बरं मला सांगा, खाली पडलेला जर उठला असता, बोलला असता, हे थांबले असते का? जसं त्या पिणाऱ्या व्यक्तीला जो मेलेला व्यक्ती जिवंत भासला, त्याचप्रमाणे हा संसार
हा मेलेला आहे, पण विषयरूपी मदिरा पिल्यामुळे हा संसार आपल्याला कसा भासतो, जिवंत भासतो, पण याच्यात खरं सुख नाही. विठ्ठल म्हणून याचा विचार आपण केला पाहिजे. हा भवसिंधू कसा तरुण जाता येईल याचा विचार केला पाहिजे. दुसऱ्याप्रमाणे जर बघितलं, संत महात्म्यांनी जो संसार सांगितला आहे तो हा संसार नाही, तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हा एक संतांनी संसार सांगितलेला आहे की पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं हा देखील संसार आहे. या संसारामधून जर सुटायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. जर आता विचार केला नाही तर पुढच्या क्षणाला हा देह राहील का नाही याची सुद्धा शाश्वती नाही. कारण हा देह कसा आहे, नासका आहे, नाशिवंत आहे. अभंगाच्या दुसऱ्या नाशवंत देह जाणारा सकळ, नाशवंत देह जाणारा सकळ, नाशिवंत देह जाणारा सकळ, नाशवंत देह जाणारा सकळ, नाशवंत देह जाणारा सकळ, नाशिवंत देह जाणारा सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आविष्कात काळ सावधान, आविष्कात काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह कसा आहे, नाशिवंत आहे, नासका आहे, खुसका आहे. या देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. बरं, आता इथे एवढे लोकसंख्या आहे, बरं मला कोण सांगेल की मी एवढे वर्ष जगणार आहे, असं कोण सांगू शकेल का हो महाराज? कोणीच सांगू शकत नाही, कोणीच नाही महाराज. या जगामध्ये कोणीच सांगू शकत नाही की मी एवढ्या वेळ जगणार आहे. कारण हा देह कसा आहे, तो क्षणाचा सुद्धा या देहाचा भरोसा नाही महाराज. हा नासका आहे, कुचका आहे, बरोबर की नाही? एक मदलासा नावाचे श्री आपल्या लहान बाळाला उपदेश करते, अरे बाबा हा देह कसा आहे, नाशिवंत आहे, नासका आहे, कुचका आहे. ते खूप सुंदर म्हणते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकांचा जाला, वरी चर्म घातले रे कीटकांचा जाला, रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाणा, रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाणा, स्मरेत हरिहरा शरण जाई गोविंदा, हरे हरे हरा शरण जाई गोविंदा. एक बदलाचा सांगतो जोर माळा, बरीच बदलाचा सांगतो जोर माळा. बरी ऐसे बदला नासा सोंग मार बाळा, पडला बदलाचा सोबतो जोर माळा. ती मदलासा आपल्या लहान बाळाला उपदेश करते, अरे बाबा हा देह नाशिवंत आहे, हा नासका आहे, हा खुसका आहे. या देहामध्ये जर बघितलं ना दुर्गंधीची धार आहे, तरी बरं आहे की भगवंताने आपल्या देहाची पॅकिंग चांगली केलेली आहे, बरोबर की नाही? जर एक कातड जर चांगलं नसतं ना महाराज, तर मधी किती घाण आहे हे आपल्याला दिसलं असतं महाराज. म्हणून भगवंताने खूप सुंदर अशी या ठिकाणी पॅकिंग केलेली आहे. ती मदलास आपल्या लहान बाळाला उपदेश करते, अरे बाबा हा देह नाशिवंत आहे, नासका आहे, कुसका आहे, म्हणून तू काय कर,
त्या देवाचं भजन कर. स्मरे त्या हरिहरा आणि शरण जाई गोविंदा. त्या भगवंताला शरण जा, त्या देवाचं भजन कर, त्या देवाचं नामचिंतन कर. ही त्यावेळची मदलासा सांगत होती. आणि आताची मदलासा, आताची मदलासा आपल्या बाळाला सांगते, अरे बाबा चांगला शिक, मोठा हो, पैसा कमव, बंगला बांध, जागा घे. 100% कमवलंच पाहिजे, परंतु त्याबरोबर आपल्या मुलाला सुसंस्कृत देखील बनवलं पाहिजे. त्याला अध्यात्माचं देखील ज्ञान दिलं पाहिजे. महाराज, मुलगा असा पाहिजे, कितीही मोठा झाला, मोठा होऊन सुद्धा त्याने काय केलं पाहिजे, आपल्या आई वडिलांचा सांभाळ त्या ठिकाणी केला पाहिजे. जगामध्ये चांगलं वावरलं पाहिजे, जगामध्ये प्रेमाने बोललं पाहिजे, प्रेमाने वागलो पाहिजे. कारण जगामध्ये किंमत कशाला आहे? पैशाला नाही महाराज. पैसे तर सगळेच कमवता, पैशाला किंमत तर आहेच, पण त्याबरोबर माणूस कसा आहे, माणूस किती चांगला आहे, याच्यावर सुद्धा आपलं क्रेडिट त्या ठिकाणी ठरत असतं. आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी आले, कशासाठी आले हो? बाबांचं जीवन चांगलं होतं, बाबा चांगले जगले, पारमार्थ केला, भजन केलं, म्हणून तुम्ही इथे आले ना. का आले असते एखाद्या पिणाऱ्या व्यक्तीच्या? नाही महाराज, तिथं काय थोडेच मोजकेच लोक, घरचे, बाकीचे कोणीच नाही. तुमचा एवढा समाज या ठिकाणी उपस्थित झाला, त्याचं कारण म्हणजे बाबांचं जीवन चांगलं होतं. म्हणून जीवन जगत असताना उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपल्या पाठीमागे आपली कीर्ती उरली पाहिजे महाराज. नाहीतर लोकांनी म्हणलं पाहिजे, एखादा व्यक्ती गेला ना तर त्याच्या पाठीमागे लोकांनी म्हणलं पाहिजे, अहो काय राजा माणूस होता, किती सुंदर आयुष्य जगला, परमार्थ केला, भजन केला, प्रत्येकासंग प्रेमाने वागला, कोणाच्या संकटामध्ये त्या ठिकाणी तो धावून गेला, असं जीवन असलं पाहिजे. नाहीतर जन्माला आला आणि तुम्हीच म्हणा, बरोबर की नाही? अशी गत नको व्हायला महाराज. कबीरदासजी महाराज खूप सुंदर म्हणतात, अरे ज्या वेळेस आपला जन्म झाला ना, आपण लहान होतो, आपण रडत होतो, पण सगळं जग आनंदित होतं. कोणाला मुलगा झाला, कोणाला पुतण्या झाला, कोणाला भाचा झाला, सगळं जग आनंदित होतं महाराज, पण आपण रडत होतो. पण आयुष्य असं जगा, जीवन असं जगा की ज्या वेळेस आपण हे जग सोडू ना, त्यावेळेस आपण हसलो पाहिजे आणि लोकांच्या डोळ्याला त्या ठिकाणी धारा निर्माण झाल्या पाहिजे. असं जीवन आपलं असलं पाहिजे. कबीरदासजी फार सुंदर म्हणतात, हे कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. अशी करणी करा, असं त्या ठिकाणी जीवन जगा की जगाने रडलं पाहिजे आणि आपण हसत त्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणून असं जीवन आपलं असलं पाहिजे, असं जीवन आपण जगलं पाहिजे. विठ्ठल हो हो. म्हणून ती मधला असा आपल्या बाळाला उपदेश करते, अरे बाबा त्या देवाचं भजन कर, त्या देवाचं नामचिंतन कर, त्या देवाचं स्मरण कर. कारण हा देह कसा आहे, नाशिवंत आहे, हा एक ना एक दिवस जाणार आहे. या देहाचा भरोसा नाही, या देहाचा भरोसा नाही महाराज. कारण
वासी काळोबा खाईल असा हा देह आहे महाराज. हा या पुढच्या क्षणाचा सुद्धा याचा भरोसा नाही. एखादा म्हणेल महाराज तुम्ही एवढं म्हणतात, आपण म्हातारपणी बघू ना, मग म्हातारपणी परमार्थ करू, म्हातारपणी त्या देवाचं भजन करू, म्हातारपणी त्या देवाला शरण जाऊ, म्हातारपणी आपण विचार करू देवाला शरण जाण्याचा, पण तरी जमणार नाही महाराज. कारण म्हातारपणाची अवस्था फार बिकट सांगितली आहे. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावणी बैसे, खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, गळत से नाक श्लेष्मपुरी, कळो जाता नाही शब्द हा नीट, गडगडी कंठ कप भारी, शेजारी म्हणती मरणा कामेला, आणीला कंटाळा येणे आम्हा. बैल म्हणे बरं मरता तरी खरं, बैल म्हणे बरं मरता तरी खरं, आशियाले घर तुमकोनिया, बैल म्हणे खरं मरता तरी बरं. खरं म्हणजे गाढव, खरं म्हणजे गाढव, बरोबर ना? गाढव, खरं म्हणजे गाढव. म्हणून बैल म्हणते की हा एकदाचा मेला तरी परवडन, अशी अवस्था म्हातारपणाची आहे. म्हणून म्हातारपणी सुद्धा देवाचं भजन होत नाही, देवाचं नामचिंतन होत नाही. तुम्ही म्हणाल महाराज की म्हातारपण जाऊ द्या, पण पुढच्या जन्मात आपण देवाचं भजन करू ना, कारण पुढचा जन्म आपल्याला मानवाचा भेटेल. पण तुम्ही सांगू शकता की पुढचा भेटेल? नाहीच महाराज. पुढचा जन्म मिळेल या शाश्वती नाही. एक राजा होता, राजाला कावळ्याचं काहीतरी काम पडलं आणि त्यांनी सगळ्या सैनिकांना सांगितलं, बाबांनो गावामध्ये जा, गावामध्ये दवंडी द्या की जो कोणी राजाला एक कावळा पकडून देईल त्याला राजा 500 रुपये बक्षीस देणार. सगळ्या गावामध्ये दवंडी दिली आणि दवंडी देत असताना असे नदीच्या कडेने चालले होते. नदीमध्ये एक आंधळा व्यक्ती स्नान करत होता. त्या आंधळ्या व्यक्तीने ती दवंडी ऐकली, पाण्यामध्ये बुडी मारली, स्नान केलं आणि सूर्यदेवाचं दर्शन घेण्यासाठी वरती हात केले, हाताने टाळी वाजवली. योगायोगाने त्याच्या हातामध्ये एक कावळा सापडला. कावळा सापडल्यानंतर त्या आंधळ्या व्यक्तीला खूप आनंद झाला की राजा मला याचे 500 रुपये बक्षीस देतील. पण तो हुशार होता, त्याने चांगला विचार केला, अरे राजा मला एका कावळ्याचे 500 रुपये बक्षीस देणार, जर मी 2 कावळे पकडले तर मला 1000 रुपये मिळतील. आणि कावळा पकडणं काही अवघड आहे का महाराज? काहीच अवघड नाही. पाण्यामध्ये बुडी मारायची, स्नान करायचं, सूर्यदेवाचं दर्शन घेण्यासाठी वरती हात करायचे, हाताने टाळी वाजवायची, हातात कावळा सापडतं. एवढं सोपं कावळा पकडणं. मग त्याने जो मिळालेला कावळा होता असा बगलामध्ये ठेवला. परत त्या ठिकाणी स्नान केलं, सूर्यदेवाचं दर्शन घेण्यासाठी वरती हात केले, हाताने टाळी वाजवली, पण हातामध्ये एकही कावळा सापडला नाही. बघता काय, बगलातला सुद्धा उडून गेला. तशीच आपली अवस्था होती महाराज. म्हणून आता हा नरदेह आपल्याला चांगला प्राप्त झालेला आहे ना, मग या नरदेहाचा चांगला उपयोग करा, त्या देवाच्या भजनामध्ये लावा. याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान, हे भजन फक्त याच देहात घडतं, दुसऱ्या देहात घडत नाही. दुसऱ्या देहात घडत नाही महाराज. आता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहेत, बरोबर की नाही? सगळेजण या ठिकाणी आले आहेत. पण बघा, जर समजा एखादा कुत्र जर बाहेरून आलं आणि या ठिकाणी बसायला लागलं तर तुम्ही काय करता? त्याला हाकलून देता महाराज, कारण त्याचा अधिकार तो नाही, त्याचा अधिकार नाही, म्हणून त्याला त्या ठिकाणी हाकलून दिलं जातं. फक्त याच देहामध्ये हे ज्ञान घडत असतं. श्रीमंत श्री ज्ञानोबा सांगतात, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण. विशेष ज्ञान म्हणजे हेच आहे. म्हणून आपण चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे. हा देह नाशिवंत आहे, हा एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून आपण सावध होऊन त्या देवाचं भजन केलं पाहिजे. सावध झालो हरीच्या जागरणा, हालो हरीच्या जागरणा, हालो
सावध झालं सारोध झालो आणि हरीच्या आलो जागरणा म्हणून त्या ठिकाणी सावध होऊन आपण काय केलं पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे, संत समागम धरला पाहिजे. आणि एकदा का तुम्ही संतांच्या संगतीत गेलात तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं तिसरं चरण. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडे, संत समागमी धरावी आवडे, समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडे, संत समागमी धरावी आवडे, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. करावे दातणे परमार्थाची, करावे दातणे परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार म्हणून आपण काय केलं पाहिजे, संत समागमी दरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. कारण जीवन जगत असताना जर जीवनामध्ये जर संतांची संगत जर घडली नाही तर या जीवनाला काहीच अर्थ नाही. हा देह वाया गेल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत पाहिजेत. कारण संत संगतीचं महत्त्व शास्त्राने खूप मोठं सांगितलेलं आहे. एक वेळची घटना, नारद महर्षीला प्रश्न पडला की संत संगतीचं महत्त्व काय आहे. कारण एवढे ऋषी मुनी साधक संत महंत या ठिकाणी म्हणतात संत संगती केली पाहिजे, संत संगती केली पाहिजे, पण तुमच्या संत संगतीचं महत्त्व तरी काय आहे, हा प्रश्न घेऊन नारद महर्षी विष्णूजवळ गेले आणि विष्णूला प्रश्न केला, विष्णू भगवंता संत संगतीचं महत्त्व काय आहे मला एकदा तुम्ही सांगा. सगळ्यांचं लक्ष आहे ना, महिला मंडळ, काही चहा वगैरे सांगू का, एखादा कप, काही गरज नाही ना, थोडे फ्रेश बसा, फ्रेश बसा महाराज. कारण आता ही ठक कीर्तन ऐकतोय, पण पुढच्या घडीला काय होईल सांगता येईल का हो महाराज, सांगता येत नाही. पुढच्या क्षणाला काय होईल हे सांगताच येत नाही. म्हणून काय करा, फ्रेश बसा, फ्रेश चिंतन ऐकला, फ्रेश मनाने या ठिकाणी ही चिंतन ऐका. कारण कोणीही सांगू शकत नाही. आता जर याच्या मंडपात बसले आणि मंडपाच्या बाहेर जर गेल्या जर पडला गेला तर काही होईल का हो महाराज, काहीच फायदा होणार नाही. म्हणून इथे आहेत ना तोपर्यंत शांत चित्ताने भजन या ठिकाणी कीर्तन ऐका. बघा, नारद महर्षीचा प्रश्न विष्णूजवळ गेला आणि विष्णूला नारद महर्षीने विचारलं, भगवंता संत संगतीचं महत्त्व काय आहे. विष्णू भगवंताने सांगितलं, नारदा संत संगतीचं महत्त्व हे मला सांगता येणार नाही, पण तू काय कर, पृथ्वी लोकावर जा, पृथ्वी लोकावर जाऊन अशा अशा राज्यामध्ये त्या ठिकाणी गटार आहे, त्या गटारीमध्ये एक किडा आहे, त्या किड्याला जाऊन विचार संत संगतीचं महत्त्व काय आहे. नारद महर्षी पृथ्वी लोकावर येतात, त्या किड्याजवळ जातात, त्या किड्याला विचारतात, अरे बाबा संत संगतीचं महत्त्व काय आहे. एवढा शब्द ऐकल्याबरोबर तो किडा मरून जातो. नारद महर्षी परत विष्णू भगवंताजवळ जातात, भगवंताला विचारतात, भगवंता अहो मी त्या किड्याजवळ गेलो, किड्याला विचारलं पण किडा मरून गेला, तुम्हीच सांगा. विष्णू भगवंताने सांगितलं, नारदा काय कर, पृथ्वी लोकावर जा,
त्या झाडावर एक सरडा बसलेला आहे, बाबळीच्या झाडावर एक सरडा बसलेला आहे. त्या सरड्याला जाऊन विचार संत संगतीचं महत्व काय आहे. परत नारद महर्षी पृथ्वी लोकावर येतात, त्या बाबळीजवळ जातात, त्या सरड्याला विचारतात, अरे बाबा संत संगतीचं महत्व काय आहे. एवढा शब्द ऐकल्याबरोबर तो सरडा देखील गतप्राण होतो, तो देखील मरून जातो. परत नारद महर्षी त्या ठिकाणी जातात, विष्णू भगवंताला सांगतात, अरे भगवंता काय माझ्या मागे एलचण लावलं, तूच सांग, मी काय पुढे जात नाही. परत विष्णू भगवंताने सांगितलं, आता शेवट कर, पृथ्वी लोकावर जा, एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडावर एक पोपट बसलेला आहे, त्या पोपटाला जाऊन विचार संत संगतीची ताकद, संत संगतीचं महत्व काय आहे. परत नारद महर्षी त्या ठिकाणी येतात, त्या पोपटाला विचारतात, अरे बाबा संत संगतीचं महत्व काय आहे. तो पोपट देखील मरून जातो. परत नारद महर्षी विष्णूजवळ येतात, विष्णूला विचारतात, विष्णू भगवंता तुम्ही सांगा, आता मी काय पुढे जात नाही. भगवंताने सांगितलं, आता एकदम शेवटचंच कर, बाकी पुढेच जाऊ नको, तिथं तुला 100% तुझं काम होणार म्हणजे होणार. भगवंताने सांगितलं, अरे नारदा असं राज्य आहे, त्या राज्यामध्ये एक राजा आहे, त्या राजाला 12 वर्षानंतर एक मुलगा झालेला आहे, त्या मुलाला जाऊन विचार संत संगतीचं महत्व काय आहे. आता नारद घाबरला, घाम फुटला. अरे त्या सरड्याला विचारलं, त्या किड्याला विचारलं, त्या पोपटाला विचारलं, ते मरून गेले, त्यांच्या मागे पुढे कोणीच नव्हतं. आणि आता राजाचा मुलगा, शिवाय 12 वर्षानंतर झालेला, आणि त्याला जर विचारलं संत संगतीचं महत्व काय, आणि तो जर गेला तर राजा मला जिवंत सोडणार नाही. त्याला भय सुटला. त्याने सांगितलं, विष्णू भगवंता आता मी कुठेच जात नाही, तूच सांग. त्यावेळेस विष्णू भगवंताने सांगितलं, अरे नारदा तू बिंदास जा, तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ही आज्ञा घेऊन नारद महर्षी त्या राज्यामध्ये गेले, त्या राजाच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. राजाने त्याचं आदरातिथ्य केला, त्याला 5 पक्वानाचं भोजन दिलं. भोजन झाल्यानंतर नारद महर्षी त्या पाळण्याजवळ गेले आणि त्या लहान बाळाला, 1-2 महिन्याचं बाळ, त्या बाळाला त्याने विचारलं, बाळा संत संगतीचं महत्व काय आहे. त्या बाळाला वाचा फुटली, ते बाळ बोलू लागलं, महाराज अहो मी पाप कर्मामुळं गटारीतला किडा झालतो, पण तुमची संगत मला क्षणभर भेटली, म्हणून मी त्या योनीतनं सुटलो आणि सरड्याच्या योनीला आलो. परत तुमची संगत मला क्षणभर लाभली, सरड्याच्या योनी संपली आणि पोपटाच्या योनीला आलो. परत तुमची संगत मला क्षणभर लाभली, या पोपटाच्या योनीतनं मुक्त झालो आणि या राजाच्या राजवाड्यामध्ये या राजाचा मुलगा म्हणून मी जन्माला आलो. एवढी ताकद संत संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती. कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं, मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपतीने बनते. संतांच्या संगतीत एकदा का जर माणूस गेला तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय करा, संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संतांची संगत करा आणि त्या परमार्थाचं भजन करण्यासाठी एकदा सगळ्यांनी वरती हात करा, सगळ्यांनी करा.
केले का सगळ्यांनी? आणि माझ्या मागे म्हणा, हे देवा, हे देवा, हे देवा, उचल आम्हाला. जायचंय का? नाही ना? मग त्या देवाचं भजन करा. विडोबार हरी जय जय 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 हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी 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 जय जय हरे 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 जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय मुबारक माये पालक माये मुबारक माये जय मुबारक कुंडली कबरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, संत सेना महाराज की. हो हो. माये म्हणून संत संगतीची एवढी ताकद आहे. किंबहुना तुम्ही वारकऱ्याची जरी सेवा केली तरीही तुमचा त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे, जो भक्ताची सेवा करतो, जो संतांची सेवा करतो म्हणजे देवाची पूजा होती. म्हणून संतांची जर सेवा केली तर भगवान परमात्मा तुमची सेवा करत असतो. एक छोटंसं उदाहरण देतो आणि सेवा संपवण्याचा प्रयत्न करतो. बघा, संत सेना महाराजांचा प्रसंग आहे. संत सेना महाराजांचे वडील देवीदास महाराज आणि संत सेना महाराजांची पत्नी म्हणजे सुंदराबाई आणि त्यांचा वडिलोपार्जित त्या ठिकाणी जो धंदा होता, त्या ठिकाणी दाढी कटिंगचा तो धंदा, म्हणजे त्या ठिकाणी ते उदयसिंह राजा यांच्याकडे ते काम करायचे त्यांच्या वडिलोपार्जितपासून. म्हणजे त्यांच्या वडिलांनी केली, त्यांच्या आजोबांनी केली आणि वडील गेल्यानंतर तेही त्या ठिकाणी सेवा करू लागले. एक वेळेस काय झालं, ज्या वेळेस सेना महाराजांचे वडील हे त्या ठिकाणी अंतकाळा त्यांचा जवळ आला आणि त्यांनी सेना महाराजांना जवळ बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं, बाबा काय कर, पंढरपूरला त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आहे, एकदा तरी तू काय कर, त्या ठिकाणी जा आणि त्या देवाचं दर्शन घे. परंतु दर्शन घेतल्यानंतर जे पंढरपूरला जाणारे वारकरी आहे त्यांची जरी सेवा केली तर तो भगवान परमात्मा आपली कामं करत असतात. म्हणजे आपलं संकट निवारण करण्याचं काम भक्ताची सेवा करणाऱ्यावर तो करत असतो. हा शब्द सेना महाराजांच्या कानावर होता. एक वेळेस पंढरपूरला जाणारी दिंडी त्या ठिकाणी दिसली, काही वारकरी त्या ठिकाणी आले आणि वारकरी आल्यानंतर संत सेना महाराजांनी काय केलं, सर्व वारकऱ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांची त्या ठिकाणी हजामत करू लागले. फ्रीमध्ये फुकट त्यांची सेवा करायची म्हणून त्या ठिकाणी हजामत करू लागले. पण उदयसिंह राजाला एकदा लहर आली की संत सेनाला बोलवायची आणि त्या ठिकाणी हजामत करायची, अशी लहर आली. त्याने आपल्या सैनिकांना सांगितलं, बाबांनो तुम्ही काय करा, आत्ता संत सेनाकडे जा आणि त्याला सांगा की आता तुला राजाने ताबडतोब बोलवलेलं आहे. असा निरोप घेऊन सैनिक त्या संत सेना महाराजांच्या घरी आले आणि तिथं आल्यानंतर संत सेना महाराज हे घरामध्ये सर्व वारकऱ्यांची त्या ठिकाणी सेवा करत होते. बाहेर त्यांची पत्नी होती सुंदराबाई. त्या सुंदराबाईने सांगितलं, राजाने बोलवलेलं आहे ना, बरं एवढ्या वारकऱ्यांची सेवा झाली की मी महाराजांना पाठवून देते. तो सैनिक परत राजवाड्यामध्ये गेला आणि राजवाड्यामध्ये गेल्यानंतर त्याने राजाला सांगितलं, अहो राजा, त्याच्या घरी वारकरी आलेत, त्यांची सेवा करतोय असं त्याच्या पत्नीने सांगितलं. त्यांची सेवा झाली, त्यांची हजामत झाली का मी त्या ठिकाणी त्यांना पाठवून देते असं त्याच्या पत्नीने सांगितलं. त्याच वेळेस त्यांनी आगीत रॉकेल वाचण्याचं काम केलं. महाराज, अहो तुम्ही एवढे मोठे राजे आहात आणि तुम्हाला तो सेना नाही म्हटला, या ठिकाणी तुमची हजामत करायला नाही म्हटला. त्याच्या पत्नीने लगेच पाठवलं नाही. त्यावेळेस उदयसिंह राजा चिडला आणि चिडल्यानंतर त्याने सैन्याला सांगितलं, असं का, बरं त्याला मी आता कामावरूनच काढून टाकतो, त्याला आता मी कामावर
ठेवत नाही, परंतु इकडे संत सेना महाराज वारकऱ्याची सेवा करत होता. परंतु सेवा वारकऱ्याची होती, पण त्या विठ्ठलाची सेवा त्या ठिकाणी घडत होती. त्या विठ्ठलाने विटेवरून दंदिशी उडी मारली आणि संत सेना महाराजांचं रूप घेतलं आणि चालत कुठं आले? उदयसिंह राजांच्या महालामध्ये आले आणि उदयसिंह राजांना नमस्कार केला, त्यांची माफी मागितली. महाराज माफ करा, 5 मिनिटं उशीर झाला, माफ करा, मला कामावरून तुम्ही काढू नका, मला कमी करू नका, असं सांगितल्यानंतर राजा म्हणे ठीक आहे, माझी दाढी कर. त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणजे सेना महाराजांच्या वेशामध्ये आले होते. दाढी करायला बसले, दाढी चालू झाली आणि त्या ठिकाणी वाटी ठेवलेली होती, वाटीमध्ये पाणी होतं. दाढी करत असताना राजाचं लक्ष त्या वाटीमध्ये गेलं आणि वाटीमध्ये बघितल्यानंतर त्याला काय दिसायला लागलं की भगवान परमात्म्याची चतुर्भुज मूर्ती त्या वाटीमध्ये दिसायला लागली. वाटीमध्ये बघतो तर भगवंताची चतुर्भुज मूर्ती आणि समोर बघतो तर संत सेना महाराज. असं त्याने 2-3 वेळेस झालं आणि 2-3 वेळेस झाल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी दाढी पूर्ण झाल्यानंतर आपल्या बॅगेमधून आरसा काढला आणि राजाच्या हातात दिला आणि राजाला सांगितलं, पहा तुमचा चेहरा व्यवस्थित झाली का नाही, दाढी वगैरे बघून घ्या, कारण शेवटला बघायला सांगत असतात. त्यावेळेस राजाने असा समोर आरसा बघितला. बघितल्याबरोबर त्याला त्या आरशामध्ये काय दिसायला लागलं की भगवंताचं रूप, हरीचं रूप त्या ठिकाणी दिसायला लागलं. पाहता दर्पणी, पाहता दर्पणी, पाहता दर्पणी, पाहता दर्पणी, त्यामध्ये दिसे चक्रपाणी, त्यामध्ये दिसे चक्रपाणी, यामध्ये दिसे चक्रपाणी, यामध्ये दिसे चक्रपाणी, यामध्ये दिसे चक्रपाणी, यामध्ये दिसे ज्या वेळेस उदयसिंह राजाने तो आरसा बघितला, आरशामध्ये त्याला भगवंत त्या ठिकाणी चतुर्भुज रूपाने दिसायचे आणि समोर बघितलं तर संत सेना महाराज दिसायचे. असं त्यांचं झाल्यानंतर उदयसिंह राजाने काय केलं, त्या ठिकाणी त्याच्याकडे थोडा टाईम शिल्लक होता, वेळ होता त्याच्याकडे. त्यावेळेस भगवंताने म्हणजे संत सेना महाराजांनी सांगितलं, उदयसिंह राजा माझ्याकडे अजून 5-10 मिनिटं आहे, बरं मी तुमची मालिश करून देऊ का? कारण म्हणतात त्या उदयसिंह राजाला कोडं होते, अंगावर कोडे होते आणि त्याचा 10 व्हायचा. ज्या वेळेस त्या ठिकाणी उदयसिंह राजाला त्या ठिकाणी झोपवलं आणि भगवंताचा नुसतं हात लागला तर त्याची कोडे त्या ठिकाणी गायब झाली आणि त्याचा अंगाचा 10 सुद्धा कमी झाला. कमी झाल्यानंतर तो राजा खुश झाला. त्याने सांगितलं, अरे सेना, एवढी वर्ष झाली आजपर्यंत माझ्या अंगावरील कोडी कोणत्याच उपायाने गेली नाही आणि तुझ्या हाताचा नुसता स्पर्श झाला तर माझ्या अंगावरची सगळी कोडी निघून गेली आणि 10 पण कमी झाला. मी तुझ्यावर खुश आहे, काय मागायचं ते माग. त्यावेळेस संत सेना म्हणे, मला काही नका देऊ, काही नका देऊ. त्यावेळेस उदयसिंह राजाने काय केलं, ओंजळीभर त्या ठिकाणी सुवर्ण मुद्रा त्या ठिकाणी घेतल्या आणि संत सेना महाराजांच्या झोळीमध्ये टाकल्या आणि त्यांना सांगितलं, हे मी माझ्या इच्छेने देतोय, तुम्ही घेऊन जा. संत सेना महाराजांजागी कोण होतं? भगवान परमात्मा होतं. तो संत सेना महाराजांचं रूप घेऊन त्या ठिकाणी येईल होता. भगवंताने ती झोळी उचलली, संत सेना महाराजांच्या घरी आला, त्या हळूच कधी त्या खुंटीला ती झोळी अटकवली आणि निघून गेला. इकडं वारकऱ्यांची सेवा पूर्ण झाली. सेना महाराज बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर सुंदराबाईने सांगितलं, महाराज राजाचे सैनिक आले होते, तुम्हाला ताबडतोब बोलवलं होतं. त्या ठिकाणी मी त्यांना सांगितले की वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी चालू आहे, म्हणून मी तुम्हाला काय करते, 8:30 वाजता त्यांना मी तिकडे पाठवते असं सांगितलं. त्यावेळेस संत सेना महाराजांना खूप पश्चाताप झाला, काळजी वाटू लागली. पटकन त्यांनी ती बॅग उचलली, पळत 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 राजवाड्यात गेले आणि राजवाड्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांना लोटांगण घातलं आणि त्यांना सांगितलं, उदयसिंह राजा, मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. अहो, मी वारकऱ्यांच्या सेवेमध्ये एवढा मग्न झालतो की तुमचे सैनिक कधी आले मला काही कळालं नाही, माझ्या पत्नीनं देखील सांगितलं नाही, म्हणून तुम्ही काय करा, मला माफ करा, मला कामावरून कमी करू नका. उदयसिंह राजा चकित झाला. अरे सेना, काय म्हणतोस? अरे तू आत्ताच तर आला होता, माझी दाढी केली,
माझ्या अंगावर जे कोडे होते त्याचा 10 मला होत होता, तुझ्या अंगाचा स्पर्श, तुझ्या हाताचा स्पर्श झाला, ती कोडी नष्ट झाली, माझा 10 कमी झाला. म्हणून मी काय केलं, ओंजळीभर सुवर्ण मुद्रा तुझ्या झोळीमध्ये दिल्या. मी संत सेना महाराजांच्या लक्षात आलं, त्या ठिकाणी ते बसले आणि बसल्यानंतर त्यांनी आपली झोळीची चैन उघडली आणि खरंच त्याच्यामध्ये सुवर्ण मुद्रा निघाल्या. संत सेना महाराज रडू लागले, अरे काय झालं माझ्याकडून हे मोठं पाप, की माझ्यासाठी भगवान परमात्म्याने राजाची दाढी करावी, या ठिकाणी माझ्यासाठी एवढं या ठिकाणी यावं आणि राजाची दाढी करावी. पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्यानंतर काय केलं, तसेच संत सेना महाराज पंढरपूरला गेले, भजन करू लागले, देवाचं नामचिंतन करू लागले. म्हणून संतांची संगत जर आपण केली, त्यांची सेवा जर केली, तर देवाची सेवा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा देवाची, अशा संतांची सेवा आपण केली पाहिजे. विठ्ठल आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे इह लोकेच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. कारण काय होतं माहिती का, या मायारूपी जो आपल्या डोळ्यासमोर पडदा आहे, त्या पडद्याला तुम्ही बाजूला काढा. एकदा का तुम्ही बाजूला काढलं की तो भगवान परमात्मा तुम्हाला दिसल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून काय करा, तुम्ही त्या भगवंताचं भजन प्रत्येक क्षणाला विचार करा, त्या भगवंताची सेवा करा, संतांची संगत करा. आणि एवढं करत असताना आपल्या घरामध्ये जी आपली चालती बोलती दैवत आहे, फक्त 2-4 मिनटं घेतो आणि सेवा संपवतो. आपल्या घरामध्ये जी चालती बोलती दैवत आहे म्हणजे आपले आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा करा. आई जर घराचा कळस असेल तर पाया म्हणजे तो बाप असतो. म्हणून बापाची सेवा आपण केली पाहिजे. जोपर्यंत बाप जिवंत असतो ना महाराज, तोपर्यंत आपल्याला कोणत्याच गोष्टीची उणव भासत नाही, कोणताच त्रास त्या ठिकाणी होत नाही. म्हणून अशा बापाची सेवा आपण केली पाहिजे. जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आणि गेल्यानंतरही त्यांची सेवा आहे. दशक्रिय असेल, श्राद्ध असेल, फडतिथी असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, या माध्यमातून त्यांची सेवा आहे. म्हणून जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची खरी सेवा आपण केली पाहिजे. महाराज बघा, आपल्याला कोणत्याही गोष्टीची जर गरज पडली ना महाराज, आपण नुसतं बापाला सांगितलं, पप्पा मला हे पाहिजे, पप्पा मला ते पाहिजे. बाप कोणत्याही क्षणाचा विलंब करत नाही. घरामध्ये जर तुमच्या पैसे नसतील तर तो कर्ज काढतो, पण आपल्याला ती इच्छा पुरवतो. मुलाचं शिक्षण जर करायचं असेल ना, तर तो बाप आपली शेती विकतो, पण मुलाचं शिक्षण चांगलं करतो महाराज. म्हणून तो बाप असतो. अशा बापाची सेवा आपण केली पाहिजे महाराज. अशा बापाची सेवा केली पाहिजे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चांगली सेवा करा महाराज. गेल्यानंतर तर माहितीच आहे आपल्या सर्वांना. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा आपण केली पाहिजे. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बापाचं विशेष प्रेम म्हणजे मुलीवर जास्त असतं. मुलीवर फार प्रेम असतं महाराज. आपल्या ताईंना माहितीच असेल, ज्या वेळी दिवाळीचा सण आला, रक्षाबंधनाचा सण आला की बाप लगेच मुलीला घेण्यासाठी त्यांच्या घरी जातो, मुलीला त्या ठिकाणी घेऊन येतं. एवढं प्रेम बापाचं मुलीवर असतं महाराज. म्हणून अशा बापाची सेवा केली पाहिजे आपण. एक वेळचा प्रसंग, मुलीच्या छातीत दुखायला लागलं. मुलगी एक 7-8 वर्षाची मुलगी, छातीत दुखायला लागलं. आणि दुखायला लागल्यानंतर बापाने त्या मुलीला उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डॉक्टर साहेबाला सांगितलं, डॉक्टर साहेब अहो माझ्या मुलीच्या छातीमध्ये दुखत आहे, काहीतरी ट्रीटमेंट करा, काहीतरी उपचार करा. डॉक्टर साहेबांनी चेक केलं आणि चेक केल्यानंतर सांगितलं, बाबा तुमच्या मुलीच्या हृदयाला छिद्र आहे, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. पण ऑपरेशन असं तसं करता येणार नाही. तिच्या हृदयाच्या जागी दुसरं हृदय बसवावं लागेल तरच तिचं ऑपरेशन सक्सेसफुल होईल. परंतु ते ऑपरेशन आता नाही, ज्यावेळेस ती 14 वर्षाची होईल ना त्यावेळेस तिचं ऑपरेशन करावं लागेल. बापाने त्या मुलीला उचललं, घरी आणलं. बोलता बोलता वर्ष निघून गेली. बापाने मुलीला सांगितलं होतं, तायडे तुझ्या वेळेस 14 वर्षाची होईल ना, तुला मी एक गिफ्ट देणार आहे, एक भेटवस्तू देणार आहे. बोलता बोलता वर्ष निघून गेले. मुलगी 14 वर्षाची झाली. 14 वर्षाची झाल्यानंतर बापाने मुलीला घेतलं, हॉस्पिटलमध्ये आले. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझी मुलगी 14 वर्षाची झालेली आहे, तुम्ही आता काय करा, तिचं ऑपरेशन करा.
डॉक्टर साहेबांनी सांगितलं, बाबा तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं होतं ऑपरेशन असं तसं होणार नाही. त्या मुलीच्या हृदयाच्या जागी दुसरं हृदय बसवावं लागेल तरच ते ऑपरेशन सक्सेसफुल होईल, नाहीतर तुमची मुलगी जगू शकत नाही. असं सांगितल्यानंतर बापाने सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही काळजी करू नका. अहो तुम्हाला काय वाटतं, लोकांकडे गेल्यानंतर लोक हृदय काढून देतील का? अहो लोकांकडे गेल्यानंतर लोक 10 रुपये देत नाही, 1000 रुपये उसने देत नाही आणि लोक हृदय काढून देतील नाही. तुम्ही काय करा, माझ्या मुलीच्या ऑपरेशनची तयारी करा, ऑपरेशनची तयारी करा. तुम्ही काय करा, माझं हृदय काढा आणि माझ्या मुलीला बसवा. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. बापाचं हृदय मुलीला बसवलं, मुलगी जिवंत झाली. पण तो बाप मात्र हे जग सोडून निघून गेला महाराज. आईने त्या मुलीला उचललं, घरी आणलं. घरी आणल्यानंतर त्या मुलीने पहिला प्रश्न केला, अगं आई बाबा कुठं आहे? बाबाने मला सांगितलं होतं की ज्या वेळेस तू 14 वर्षाची होईल ना त्यावेळेस मी तुला एक गिफ्ट देणार आहे, एक भेट वस्तू देणार आहे. बाबा कुठे खरं सांग. आईने सांगितलं, अगं तायडे तुझे बाबा पंढरपूरला गेलेत, येतील महिन्या 2 महिन्यामध्ये येतील. बोलता बोलता महिने 2 महिने निघून गेले. मुलीने आता हट्ट केला, आई अगं तू खोटं बोलतेस, खरं सांग बाबा कुठे गेले? पंढरपूरला गेले नाही. पंढरपूरला एवढे दिवस लागतं का जायला? खरं सांग काय झालं? त्यावेळेस आईचा नाईलाज झाला. आईने त्या मुलीला सांगितलं, अगं तायडे ज्या वेळेस तू 7 वर्षाची होती तुझ्या हृदयात त्या ठिकाणी दुखत होतं, तुझ्या हृदयाला छिद्र होतं. तुझ्या बापाने तुला हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टर साहेबांजवळ सांगितलं की माझ्या मुलीच्या हृदयात दुखत आहे. त्यावेळी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा या मुलीचं ऑपरेशन करावं लागेल, हिच्या हृदयाच्या जागी दुसरं हृदय बसवावं लागेल तरच ही मुलगी जिवंत राहील, नाही तर नाही. म्हणून तुझ्या बापाने क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही, काहीच वेळ त्या ठिकाणी वाया घातला नाही आणि स्वतःचं हृदय काढलं आणि ते तुला बसवलं, तुला जगवलं तायडे. पण तो तुझा बाप हे जग सोडून निघून गेला, असं तुझा बाप आहे. म्हणून बापाची सेवा केली पाहिजे. संत महात्म्यांना देखील वाटतं की आपला बाप जिवंत असला पाहिजे. एक कवितकार खूप सुंदर म्हणतात, स्वर द्या थोडा, स्वर खूप सुंदर म्हणतात, बाप स्वाभिमानी बन बाप कनख रकना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, त्याच्या दुःखामध्ये कोणी नाही वाटे करी होत. म्हणून अशा बापाची सेवा केली पाहिजे महाराज. अशा बापाची, बाप आयुष्यामध्ये कधी रडत नाही महाराज, पण एकदा रडतो केव्हा तो आपले अश्रू साठवून ठेवतो आणि ज्या वेळेस आपली मुलगी ही सासरला जाते ना त्यावेळेस तो बाप टाव फोडून रडत असतो महाराज. बाप साठवतो अश्रू, बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप जसा कसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. घर आणि बायको मुलं सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी तो आतोनात कष्ट करतो. तो लोकांची शिव्या साप सुद्धा सहन करत असतो महाराज. घर बायको नि मुले याना
जगवण्यासाठी बाप होतो वेळा पिसा एका एका पैशासाठी बाप होतो वेळा पिसा एका एका पैशासाठी म्हणून अशा बापासाठी डोळ्यामध्ये कमीत कमी अश्रू तरी आली पाहिजे त्यांची सेवा या देहाने घडली पाहिजे त्यांची सेवा केली आपण पाहिजे जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा महाराज बाप थकल्यावरती त्यांचा बनावे आधार बाप थकल्यावरती त्यांचा बनावे आधार नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर बाप स्वाभिमानी बना बाबा बाबा बाबात म्हणो मी कोणाला सोडून गेले बाबा आम्हाले कराना सोडून गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 म्हणो मी कोणाला बाबा 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 म्हणो मी कोणाला म्हणून अशा बापाची आपण सेवा केली पाहिजे एवढं जरी जीवनामध्ये केलं तरीही आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज कारण पंढरपुरामध्ये जो पांडुरंग उभा आहे तो कोणामुळे पुंडलिकामुळे पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा केली म्हणून त्या देवाला त्या ठिकाणी यावं लागलं तर आपण आपल्या आईवडिलांची सेवा जर केली तर तो वैकुंठ नायक आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून काय करा आपल्या आईवडिलांची सेवा करा संत समागम धरा भगवंताचं नामचिंतन करा एवढं जरी केलं महाराज बाकीचं काहीच करण्याची गरज नाही म्हणून ह्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी आपल्या कानाला मध्ये बांधल्या पाहिजे कानामध्ये घेतल्या पाहिजे हृदयामध्ये उतरवल्या पाहिजे एवढं जरी केलं तरी बाकी काही करण्याची गरज नाही म्हणून एकदा सगळ्यांनी वरती हात करा आणि वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे या ठिकाणी संतांचं भजन घेऊन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बघा ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात असे रामप्रसाद महाराज माधवराव राऊत यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदुंगाचार्य अमोलजी महाराज जोरवेकर महाराज तसेच मृदुंगाचार्य राम महाराज तसेच या ठिकाणी ज्यांनी पूर्ण कीर्तन शूटिंग करण्याचं काम केलं असे आमचे परमादरणीय आमचे परममित्र त्यांचं कीर्तनमाला हे चॅनल आहे कुठेही तुम्ही सर्च करून बघू शकता कीर्तनमाला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यावर हे आजचं कीर्तन त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणून आमचे ऋषी महाराज त्यांचेसुद्धा खूप खूप आभार ज्यांची सुंदर अशी संसिस्टीम आहे असे आमचे रिनाकांत दादा यांच्यासुद्धा खूप खूप आभार तसेच या ठिकाणी उपस्थित झालेले माझा या ठिकाणी कोणताही अधिकार नसताना बाबा या ठिकाणी आले आणि कीर्तन ऐकलं आमचे परमादरणीय परमश्रद्धेय परमपूजनीय प्राप्त स्मरणीय गोवर्धनगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले बाबांचेही चरणी वंदन त्यांचे खूप खूप आभार आणि ही झालेली सेवा त्या भगवान परमात्म्या चरणी समर्पित करतो तुम्हा सर्व मायपित्यांच्या चरणी समर्पित करतो बघा बाबांच्या पाठीमागे हे त्यांची 2 मुलं 2 मुली पुतणी हे सर्व हा एवढा मोठा परिवार आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं आमचे संतोष भाऊ असेल तसेच योगेश भाऊ असेल या सर्व परिवाराने आपल्या पितृणातून उत्तराय होण्यासाठी या ठिकाणी एवढा अट्टहास एवढा सोहळा या ठिकाणी उभा केला महाराज खऱ्या अर्थाने बापसुद्धा पारमार्थिक होता आणि मुलंसुद्धा पारमार्थिक आहे कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या युक्तीप्रमाणे हा परिवार खऱ्या अर्थाने परमार्थाला जोडलेला आहे सात्विक विचाराचा आहे म्हणून एवढे सर्व या ठिकाणी
आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे मित्रपरिवार सर्वच या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांच्या चरणी वंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे परमादरणीय परमश्रद्धेय माहेगावचे महाराज आमचे लांडगे महाराज उत्तम महाराज लांडगे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. महाराजांच्या चरणी खूप खूप आभार, ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि झालेली सेवा श्रीमंत श्री ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले लेकुरे देवा गोडे वतने.